student, now we are continuing the same topic, angle and their measure. Angle and their measure. Okay, angle part 2. Part 2. Okay, second video now we are going to start, that is the angle part 2. Now you know what is the meaning of, what is the meaning of 1 radian. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? What is the meaning of 1 radian? 1 radian means measure of central angle, measure of central angle subtended by an arc whose length is equal to radius of circle. जेव्हा arc radius of circle एवढी होईल तेव्हा सेंटरला होणारा अँगल हा काय असतो? 1 रेडियन असतो. मीनिंग कळला? आता आपल्याला महत्वाचं काय ह्या व्हिडिओ मध्ये डिग्री आणि रेडियन मधलं रिलेशन समजावून घ्यायचं आहे. ओके, नाउ वी आर गोइंग टू explain relation between radian measure and degree measure. Now you know also the meaning of degree measure. एक complete rotation त्याचा 360 part means 1 degree, त्याचा 60 part म्हणजे 1 minute, त्याचा 60 part म्हणजे 1 second. आणि सर्क्युलर मध्ये काय म्हटलंय तुम्ही? अँगल, सेंट्रल अँगल सबटेंडेड बाय an arc of radius r subtended by an arc whose length is r, that is the radius of circle. Okay, means whose length is equal to the radius of circle. Now we are going to prove one theorem. Now write down this theorem. Theorem is important, that will state us relation between radian and degree. म्हणजे किती डिग्री म्हणजे किती रेडियन होता, डिग्री आणि रेडियनचं काय रिलेशन आहे हे थेरम तुम्हाला सांगेल. म्हणून हे राईट डाऊन, नाही का, लिहून घ्या. थेरम काय सांगते बघा. रेडियन so defined radian so defined is independent of पहिल्यांदा लिहून घ्या, मी एक्सप्लेन करतोय. रेडियन so defined is independent of radius of circle and pi radian equal to 180 degree. That is the important relation between radian and degree. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. थेरम लिहून घ्या, नाही का. रेडियन so defined is independent of radius of circle and pi radian equal to 180 degree. रेडियन तुम्हाला कळलं, जेव्हा रेडियस एवढीच लेंथ ऑफ आर्क होत असेल त्या आर्कनी त्या आर्क मुळे सबटेंड झालेला सेंटरला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो 1 रेडियन. आणि अशा प्रकारे पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री होतात, हे आपण पहिल्यांदा प्रूव्ह करूया. आणि महत्वाचं म्हणजे रेडियन सो डिफाइंड, आपण रेडियन कसा डिफाइन केला माहिती आहे. इंडिपेंडंट म्हणजे डिपेंड नाही. कशावरती डिपेंड नाही? रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे तुम्ही सर्कल किती मोठं काढलंय ह्याच्यावरती, सर्कल केवढं आहे ह्याच्यावरती हे जे रेडियन आहे ते डिपेंड नाही. म्हणजे नाही तर तुम्ही म्हणाल सर छोटं सर्कल काढलंय रेडियन बदलले का, मोठं सर्कल काढलंय रेडियन नाही. कारण हे रेडियन सर्कल किती मोठं काढलंय त्याची रेडियस किती आहे ह्याच्यावरती डिपेंड नाही. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं रे? सर्कलच्या रेडियस वरती रेडियन मेजर डिपेंड नाही. डिपेंड नाही. कशावर डिपेंड नाही? रेडियस ऑफ सर्कल. सर्कल किती रेडियसचा आहे, किती मोठा आहे ह्याच्यावरती रेडियन डिपेंड नाहीत. तुम्हाला मोठा सर्कल जास्त रेडियन, छोटं सर्कल कमी रेडियन असं नाही. म्हणून तेच प्रूव्ह करायचं, इंडिपेंडंट ऑफ रेडियस ऑफ सर्कल. आणि आणखी काय महत्वाचं रिलेशन प्रूव्ह करायचं आहे? किती रेडियन म्हणजे किती डिग्री? पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. नाउ वी आर गोइंग टू प्रूव्ह दिस. नाउ आय एम गोइंग टू एक्सप्लेन. नाउ राईट डाऊन दॅट. फर्स्ट लिसन हियर, प्रूफ ऑफ दिस. काय करते मी बघा, कंस्ट्रक्शन काय करतो. लेट इट इज अ circle
with center O and radius R. Center with circle with center O and radius R. Now draw the arc AB. Draw the arc AB. Draw the arc AB of length R. Of length R. Okay. Draw the arc of length R. AB is a arc of length R. Join this OB. That is a construction. Okay. Now again see here. Let this is a circle. मी जे बोलतो ते तुम्ही लिहू शकता नंतर. काय लर्न करण्याची गरज नाही है ना. काय केलं तेच आपण लिहायचं आहे. काय लिहिणार आपण. लेट circle with center O is a given whose radius is R. Circle with center O is a given whose radius is R. Let AB is its arc of length R. जेवढी रेडियस असेल तेवढीच ही काय आहे आर्क ची लेंथ आहे. Let's take arc of length R, then join O and OB. Now definitely this angle AOB किती मेजरचा होईल 1 रेडियन. का 1 रेडियनचा होईल. कारण जेवढी रेडियस आर आहे तेवढीच आरची लेंथ आहे. त्यामुळे इथं होणारा अँगल काय. ओके. कन्स्ट्रक्शन संपलेली नाही. प्रोड्यूस ओए वाढवा सो दॅट इट इंटरसेक्ट. प्रोड्यूस ओए सो दॅट इट इंटरसेक्ट. प्रोड्यूस ओए सो दॅट इट इंटरसेक्ट सर्कल ॲट पॉइंट सी. कन्स्ट्रक्शन मध्ये काय डाऊट आहे कोणाला. आता तुम्ही म्हणाल सर याला लर्न करायचं आहे. काय लर्न नाही करायचं. काय केलंय मी जे काढलंय तेच लिहायचंय. Let this is a circle with center O, radius R. Let AB is a arc of length equal to radius of circle, that is a R. Okay. Now join OA, OB. Therefore this angle AOB will of measure 1 radian. मग काय केलं मी फक्त OA ला प्रोड्यूस केलंय वाढवलं इकडं so that it intersects circle in point C. कन्स्ट्रक्शन कळलं. लिहिण्याची आवश्यकता आहे नाही. लिहायचं असेल मनाने लिहायचं असते. काय लर्न करण्यासारखं काय. सेंटर सर्कल विथ सेंटर ओ रेडियस आर इज गिवन. नाव AB is a arc of length R. Join OA OB. Therefore angle AOB is of measure 1 radian. Produce OA वाढवायची AO. Produce AO so that it intersect circle in point C. ओके. कन्स्ट्रक्शन कळली. कन्स्ट्रक्शन लिहू शकता तुम्ही 2 ओळीत तुमच्या है ना. कन्स्ट्रक्शन काय लिहिण्याची गरज नाही. मी लिहित पण नाही टाइमपास पण करत नाही. ओके. इथपर्यंत कळ. कन्स्ट्रक्शन काय. सर्कल तरी तुम्हाला पाहिजे असेल. सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस आर है ना. आणि काय लेंथ ऑफ आर AB इक्वल टू ऑल्सो आर. जॉईन काय जॉईन लिहायचीच असेल तर जॉईन OA अँड OB. ओके. प्रोड्यूस तुमच्यासाठी लिहितो मी. काय लिहिण्याची गरज नाही. लिहिता येते तेवढं. प्रोड्यूस OA प्रोड्यूस AO टू इंटरसेक्ट सर्कल इन पॉइंट काय सी. ओके. पूर्ण इथं आपल्याला काय ग्रामर इंग्लिश हे महत्वाचं नाही आहे ना. कळलंय ना. सर्कल इन पॉइंट सी. ओके. आता बघा काय केलं आपण. सर्कल काढले. ओ सेंटरचं आर रेडियसचं AB आर घेतली लेंथ आरची. आर्क AB घेतली लेंथ आरची. AO जॉईन केला. OB जॉईन केला. AO ला वाढवलं. हा सी ला इथे इंटरसेक्ट करेल. काय याच्यामध्ये लिहायला याला काय लर्न करायला लागतंय. ओके. नाव सी हिअर. We know that central angles are proportional to. स्टेटमेंट काय बोलतो मी बघा. central angles are proportional. angles are proportional आहेत. proportionalचा मीनिंग कळतंय. त्या प्रमाणात आहेत ते. सेंट्रल अँगल्स आर प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ आर्क. बरोबर आहे. लेंथ ऑफ आर्क. ठीक आहे. करस्पॉन्डिंग आर्क म्हणतोय. लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग आर्क.
corresponding arc. Okay, central angles are proportional to length of corresponding arc. बरोबर आहे. हा ठीक आहे. सबटेंडेड बाय दिस आर्क. कळलं. ठीक आहे. सेंट्रल अँगल्स आर प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ आर्क. मिनिंग कळतं का बघा. हे जे अँगल आहेत सेंटरला होणारा अँगल हा या आर्कवर डिपेंड आहे. आर्क वाढवली अँगल मोठा होईल. आर्कची लेंथ वाढवली अँगल मोठा होईल. आर्कची लेंथ कमी केली अँगल कमी होईल. आर्कची लेंथ वाढवली अँगल मोठा होईल. म्हणजे काय रे, हा प्रपोर्शनल आहे. सेंट्रल अँगल कशावरती डिपेंड आहे, प्रपोर्शनल कशाला आहे, या आर्कला. आर्कची लेंथ कमी जास्त केली त्या प्रमाणातच काय होईल, अँगल कमी जास्त होईल. म्हणजे सेंट्रल अँगल्स आर प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग आर्क्स. बरोबर, लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग आर्क. ओके. देअरफोर बघा, प्रपोर्शनल आहेत म्हणजे काय, प्रपोर्शनल आहेत म्हणजे काय, म्हणजे अँगलचा रेशो हा कशाच्या रेशो बरोबर असेल, अँगलचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग लेंथ ऑफ आर्क वरती डिपेंड असणार आहे. काय म्हणजेच काय बघा, मेजर ऑफ अँगल. बघा आता मेजर ऑफ अँगल एओबी अपॉन ह्या अँगल कुठला घेतला मी, अँगल एओबी अपॉन मेजर ऑफ अँगल. आता मी कुठला घेतो, हा है ना, स्ट्रेट अँगल. कुठला, एओसी. कुठला, मेजर ऑफ अँगल एओसी. एओबी घेतला आणि कुठला घेतला, एओसी. ओके. ह्या स्टेटमेंटचा अर्थच मी इथे लिहितो की सेंट्रल अँगल मी कुठला घेतला, एओबी आणि एओसी घेतला. बरोबर. कशाला प्रपोर्शनल आहेत, त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्कला. हे बघा, करस्पॉन्डिंग आर्कच्या लेंथला. आता एओबीच्या लेंथ ऑफ आर्क काय आहे, आर आहे ना. एओबीची हे बघा, एओबीचा जो करस्पॉन्डिंग आर्कची लेंथ किती आहे, आर. बरोबर आहे. आणि आता बघा एओसी ह्याची करस्पॉन्डिंग लेंथ काय आहे, एओसी आर्क म्हणजे हे बघा इथपासून इथपर्यंत ही जशी एवढी आर घेतलेली आपण, तशी ह्याची लेंथ सांगता येईल तुम्हाला, नक्कीच सांगता येईल. का रे, हे सेमी सर्कल आहे. पूर्ण आर्क किती असते, सरकम्फरन्स ही बघा, पूर्ण आर्क काय, सरकम्फरन्स किती असते, ती 2πr असते है ना. 2πr सरकम्फरन्स किती असतो सर्कलचा, 2πr. पण आपण एओसी म्हणजे एवढी आर्कची लेंथ, या स्ट्रेट अँगलची एवढी लेंथ ही किती असणार, हाफ ऑफ सरकम्फरन्स म्हणजे काय, हाफ ऑफ किती रे, 2πr. हाफ ऑफ 2πr म्हणजे πr आहे ना. ठीक आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एओबी अपॉन मेजर ऑफ अँगल एओसी इक्वल टू काय झालंय, आर अपॉन टोटल आर्क 2πr सरकम्फरन्स. हाफ आहे बरोबर बघा, कारण आपण इथून ही लाईन ओढली म्हटलं तरी हाफ सर्कल झालंय. म्हणजे काय झाली, पाय आर म्हणजे आर पण काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजेच काय, मेजर ऑफ अँगल एओबी इक्वल टू अपॉन मेजर ऑफ अँगल एओसी इक्वल टू 1/π. ओके. बट देअरफॉर बघा, मी काय करतो आता, मेजर ऑफ अँगल एओबी इक्वल टू ह्याला इकडे नेतो आहे ना, म्हणजे 1/π इंटू मेजर ऑफ अँगल एओसी. दोन अँगल मधलं रिलेशन कळलं तुम्हाला. एओबी मेजर ऑफ अँगल एओबी इक्वल टू 1/π इंटू हा इकडे नेला आहे ना, इंटू मेजर ऑफ अँगल एओसी. पण एओसी बद्दल तुम्हाला कळलं का काय, एओसी काय आहे, स्ट्रेट अँगल. एओसी ला कुठला अँगल म्हणतात, स्ट्रेट अँगल. बरोबर. स्ट्रेट अँगल म्हणजे मेजर किती, 2 राईट अँगल. नाही का, मिनिंग कळतं ना तुम्हाला. 2 राईट अँगल असतात, हे तुम्हाला माहिती आहे. एक नाही का, हा एक राईट अँगल 90 आणि हा दुसरा राईट अँगल 180. मीन सोर्ट हे इथे लिहितोय मी. बरोबर आहे, इथे लिहितोय. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एओबी इक्वल टू 1/π इंटू स्ट्रेट अँगल आहे ना, स्ट्रेट अँगल म्हणतात त्याला. बघा एओसी आहे ना, स्ट्रेट अँगल, STRAIGST स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजेच काय रे, स्ट्रेट अँगल म्हणजेच काय, 1/π इंटू 2 राईट अँगल. किती, 2 राईट अँगल्स. 2 राईट अँगल. राईट अँगल म्हणजे 90 ची नाही का, 2 राईट. हे बघा, हा इथपर्यंत 90 इथपर्यंत 90 म्हणजे 2 राईट अँगल असतात. ओके. आणि म्हणून मेजर ऑफ अँगल एओबी म्हणजेच काय रे, 1 रेडियन.
इक्वल टू 1/पाय हे बघा मेजर ऑफ अँगल एओबी किती 1 रेडियन, कारण रेडियस आणि आर्क सेम आहे. 1/पाय. टू राईट अँगल म्हणजे किती माहितीये का? टू राईट अँगल म्हणजे किती 180. ठीक आहे 180 डिग्री. पहिली गोष्ट एक काय प्रूव्ह केली तुम्ही माहितीये का? पहिली गोष्ट एक काय प्रूव्ह केली? 1 रेडियन हा रेडियसवर डिपेंडच नाही. 1 रेडियन हा रेडियसवर डिपेंडच नाही. रेडियन कुठे बघा रेडियस आहे का? अँगल एओबी इक्वल टू 1/पाय अँगल एओसी. ह्याच्यामध्ये रेडियस कुठे दिसते रे? नाही ना, रेडियस कॅन्सल झाली. म्हणजे सर्कल कुठल्या रेडियसचे डिपेंड करते का? रेडियन. बघा 1 रेडियन म्हणजे काय? 1/पाय इंटू 2 राईट अँगल. दॅट मीन्स काय प्रूव्ह केलंय तुम्ही? रेडियन दिसते का तुम्हाला? रेडियस याच्यात 2 राईट अँगल येतो आहे ना. अँगल एओबी 1/पाय इंटू 2 राईट अँगल. रेडियन इज इंडिपेंडंट झालं प्रूव्ह आपलं. इंडिपेंडंट ऑफ आर म्हणजे रेडियन हा आर वर डिपेंड नाही. बरोबर आहे? आर वर डिपेंड नाही झालं पहिलं. आणि दुसरं पण स्टेटमेंट आलं. आता मी हे रब करतोय. ओके यार, नसेल काढून घेतलं तर हे काढून घ्या. ओके ठीक आहे. म्हणजेच काय 1 रेडियन इक्वल टू काय प्रूव्ह केलं तुम्ही? 180 डिग्री अपॉन पाय रेडियन. बरोबर आहे? 1 रेडियन इक्वल 180 अपॉन 2 राईट अँगल 180 अपॉन पाय. मी पायनी मल्टिप्लाय करतो. मी काय करतो ह्याला? पायनी मल्टिप्लाय करतो. म्हणजेच काय रे? पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. पाय रेडियन मीन्स इक्वल टू 180 डिग्री. बघा 1 रेडियन म्हणजे 1/पाय इंटू 2 राईट अँगल 180 डिग्री आहे ना. 1/2 राईट अँगल म्हणजे 1/2. रेडियन इज इंडिपेंडंट ऑफ आर आणि 1 रेडियन इज 180. बरोबर आहे? अपॉन पाय. आणि म्हणून इकडे पाय आणला तर पाय इक्वल टू पाय रेडियन इक्वल टू किती डिग्री? 180 डिग्री. दॅट इज द रिलेशन. बोला काय एवढं कठीण आहे काय रे याच्यामध्ये? अजिबातच नाही. काय केलं आपण बघा, परत सांगतो. सर्कल काढलंय, रेडी सेंटर ओ घेतला, रेडियस आर घेतली, ए बी आर घेतली, कुठल्या लेनची? रेडियसची एवढी म्हणजे आरचीच. ओ बी जॉईन केला, ओ ए जॉईन केला, ओ ए ओ वाढवला, सी ला इथं सिलेक्ट हे केला. हा झाला 1 रेडियन आणि हा झाला किती? हा किती झालाय? स्ट्रेट अँगल म्हणजे 2 राईट अँगल. आणि म्हणून आपलं रिलेशन महत्वाचं काय? अँगल एओबी इज 1/पाय 2 राईट अँगल म्हणजे हा आर वर डिपेंड नाही. पहिला पार्ट झाला 2 राईट अँगल म्हणजे 180 डिग्री. एवढं ते कळलं ना तुम्हाला? आणि म्हणून 1 रेडियन इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय झालाय ना. पाय रेडियन इक्वल टू किती झाले? 180 डिग्री. पाय रेडियन इक्वल टू किती झाले? 1 रेडियन इक्वल टू 180 अपॉन पाय. देयरफॉर पाय रेडियन इक्वल टू हाऊ मेनी डिग्री? 180 डिग्री. दॅट इज अ प्रूफ. आणि हे मात्र नोट डाऊन करा, महत्वाचं रिलेशन. सारे प्रॉब्लेम इतका सिंपल टॉपिक आहे, फक्त ह्या रिलेशनवर सारे प्रॉब्लेम्स आहेत. पाय रेडियन म्हणजे किती डिग्री? मग 180 डिग्री. थोडक्यात बरोबर आहे. 360 म्हणजे रे 2 नी मल्टिप्लाय केलं 2 पाय रेडियन. 360 म्हणजे किती? मग 2 पाय. 360 म्हणजे 2 पाय आणि 180 म्हणजे किती? पाय रेडियन. ओके रब करू. ठीक आहे. बोलता थोडस हे लिहून घे. काय प्रूव्ह केलं आपण? कळलं का आता तुम्हाला? काय प्रूव्ह केलंय कळलं का? काय कळलंय? पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. पण ह्याचा मिनिंग असा नाही पाय इज नॉट इक्वल टू 180. पाय इज नॉट इक्वल टू 180. परत बघा, तुम्ही म्हणाल सर पायची व्हॅल्यू आम्हाला माहिती 3.14 किंवा 22/7 म्हणजे 180 का? अजिबात नाही. मिनिंग कळतोय ना तुम्हाला? हे रिलेशन फार महत्वाचं, पण कन्फ्युजन करू नका. कधी कधी मग मुलं सर पाय म्हणजे 180. अरे पाय म्हणजे 180 कसला? पायची व्हॅल्यू 3.14 आहे. सरकमफरन्स मधला पाय लिहिला आपण 2 पाय आर. पाय म्हणजे सरकम आहे ना 3.0 पण अप्रॉक्सिमेटली इरॅशनल नंबर आहे. पाय मीन्स नॉट 180 हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बरोबर आहे ना? मग काय हे बघा, मी काय बोलतो 2 रुपीज मीन्स 200 पैसे. याचा अर्थ असा नाही मग 2 इक्वल टू 200. काय मुलं पुढे असं करतात मग पाय इक्वल टू 180. पाय इक्वल टू 180 नाही राजांनो. पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. 2 रुपीज इक्वल टू 2 पैसे. याचा अर्थ 2 म्हणजे 200 होतील काय? नाही. पाय 2 रुपीज म्हणजे 200 पैसे. दोन्ही मेजर वेगळे आहेत. ओके हा हे कळलंय तुम्हाला? ठीक आहे. यावरून तुम्हाला महत्वाचं रिलेशन नोट डाऊन करून घ्या. आता लिहून घ्या. कळलंय ना? 1 रेडियन म्हणजे किती डिग्री होतील? मग 1 रेडियन म्हणजे किती डिग्री? 180 अपॉन पाय डिग्री. कळलंय ना? 2 आहे का? 2 मँगोची
कॉस्ट आहे 50 रुपये, मग एकाची किती 50 ला तुम्ही डिवाइड कराल. पाय रेडियनची व्हॅल्यू आहे 180 डिग्री. 1 रेडियन म्हणजे किती 180 बाय पाय डिग्री. आणि तसंच 1 डिग्री म्हणजे किती 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. 1 डिग्री म्हणजे किती रेडियन, मग पाय अपॉन 180 रेडियन. फार महत्वाचं नाही का, नोट डाऊन करून घ्या. हे तिन्ही रिलेशन नोट डाऊन करून घ्या. ह्याच्यावरती पूर्ण एक्सरसाइज आहे बघा. हे थिअरम एक डोक्यात ठेवा आणि याचं रिलेशन आता लक्षात आलं. पाय रेडियन मीन्स 180 डिग्री म्हणजेच 1 रेडियन किती झाले 180 बाय पाय, 180 बाय पाय. किंवा 1 डिग्री म्हणजे किती पाय बाय 180. हे रिलेशन लक्षात ठेवा. अप्लिकेशन तर येणारच आता आपण नाही का, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच, पण त्यासाठी ही माहिती पाहिजे नाही का. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आपण बरोबर आहे, परंतु त्यासाठी ही माहिती असणं आवश्यक आहे. काय माहिती असणं आवश्यक आहे. 1 रेडियन मीन्स 180 बाय पाय डिग्री आणि 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180 रेडियन. हा एक्सरसाइज फार सिंपल आहे, फक्त ह्याच गोष्टीवरती आहे हे रिलेशन की डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये करा, रेडियनचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये करा. कारण आपल्याला याच्या पुढे रेडियन वापरणार आहोत, डिग्री वापरणार नाहीत. म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलंय की 30 डिग्री तर 30 डिग्री वापरणारच नाही आपण. 30 डिग्री म्हणजे किती रेडियन होतात हे माहिती पाहिजे. आणि म्हणून रेडियन डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये 1 डिग्री म्हणजे एवढे रेडियन होतात हे लिहून घ्या, फार आवश्यक आहे. आणि इथं 1 रेडियनचं एवढे डिग्री होतात हे माहिती असणं आवश्यक आहे. फक्त एक्सरसाइज सोडवण्यासाठी ही एक गोष्ट तर कळलीच तुम्हाला बरोबर आहे. दुसरी गोष्ट एक्सप्लेन करतो आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज एक लक्षात घ्या. अप्लिकेशन्स आर व्हेरी सिम्पल. कुठेही मॅथ्स मध्ये प्रॉब्लेम सोडवणे म्हणजे मॅथ्स नाही. प्रॉब्लेम सोडवायचे आहेतच अप्लिकेशन, पण त्याचं जे फंडामेंटल आहे, बेसिक आहे, हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. ते जर समजलं तर प्रॉब्लेम सोडवणं फार सिंपल असते. प्रॉब्लेम सोडवायला फार काही डोकं लागत नाही. फक्त त्यासाठी हे सर्व माहिती पाहिजे, बरोबर सॉल्व्ह करता येते. महत्वाचं रिलेशन कळलं तुम्हाला, नोट डाऊन करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. समजलंय की पाय रेडियन म्हणजे एखाद्याला आतापर्यंत काय नसेल, उशिरा बघत असेल व्हिडिओ, तर एवढं तरी नोट डाऊन करून घ्या. पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. 1 रेडियन मीन्स 180 बाय पाय डिग्री. 1 डिग्री मीन्स पाय बाय 180 रेडियन. नाव ह्या एक्सरसाइज मध्ये जे आपण एक्सरसाइज सोडवणार, आणखी एक क्वेश्चन आहे, त्यासाठी मी एक डेफिनेशन, कोट टर्मिनल अँगलची डेफिनेशन लिहून घेऊ शकता तुम्ही, किंवा मी एक्सप्लेन करतो. कोट टर्मिनल अँगल, कोट टर्मिनल अँगल एक्सरसाइज मग तुम्हाला सॉल्व्ह करायला फार सोपा जाईल, किंवा मी पण सॉल्व्ह करेल. इथं कोट टर्मिनल अँगल्स कशाला म्हणतात. नाव लिसन. मुद्दा म्हणून मी अँगल इन स्टँडर्ड पोझिशन घेतोय. सपोज दिस इज ए. ठीक आहे. सपोज दिस, आता मी मुद्दा म्हणून रेडियनचा अजून रेडियनचा यूज करत नाही. तुम्हाला पटकन रेडियन कन्वर्ट करायला कसं करायचं ते शिकवेल, प्रॉब्लेम घेईल, तेव्हा तुम्हाला रेडियनचं कन्व्हर्शन करता येते. फक्त रेडियन लक्षात ठेवा. पण सपोज हे रोटेशन आहे 30 डिग्री. सपोज दिस अँगल इज डिग्री. रेडियन सध्या राहू द्या. मला फक्त को टर्मिनल अँगल कशाला म्हणतात हे एक्सप्लेन करायचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ को टर्मिनल अँगल. बघा हा 30 डिग्री आहे ना, परंतु समजा मी असं म्हटलंय की हा रोटेशन इथपर्यंत आला, इथपर्यंत आला, इथपर्यंत आला, एक कंप्लीट झालंय, परत नेलंय. म्हणजे काय रे, म्हणजे काय बघा बरं. म्हणजे हाच अँगल नुसता 30 दाखवतो असं नाही. हा बघा इथून सुरुवात केली आहे ना, हे बघा मी इथून सुरुवात केली, हा 30 आहे, पण हा 30 असं नाही. हे रोटेशन असं असू शकेल की नाही. इथून गेलाय, इथून गेलाय, इथपर्यंत आला, एक रोटेशन झालं आणि परत इथं आला. म्हणजे किती झाला हा मेजर किती झाला, इथपासून इथपर्यंत रोटेशन 360 आणि परत 30. म्हणजे हाच अँगल किती मेजर जाऊ शकतो, 390 डिग्री जाऊ शकतो. बघा टर्मिनल आर्म तोच, अँगल एओबी दाखवताना टर्मिनल आर्म सेमच आहे. हा बघा दाखवताना टर्मिनल आर्म एओबी, हा ओबी टर्मिनल आर्म, पण हा एकच अँगल एक्सप्रेस नाही करत. जसा हा 30चा आहे, समजा एक्सप्लेनेशन साठी सांगतो, 30चा आहे, हा 30 असेल असं नाही. समजा हे रोटेशन इथपर्यंत झालं तर ठीक आहे, 2 आले तर 1 2 360 झालं एका रोटेशन मध्ये, 2 रोटेशन मध्ये 720 परत इथं गेला. म्हणजे 720 प्लस 30 किती झाले रे, 750 झाले. म्हणजे हाच अँगल बघा 30 होऊ शकतो. मी म्हटलं नाही 1 2 आता आला इथं, मग रे आता काय 360 एका रोटेशन मध्ये, दुसऱ्या रोटेशन मध्ये 360 परत इथं आला. म्हणजे किती झाला 720 आणि 30 750 पण होऊ शकतो. म्हणजे हाच आर्म ओबी काय दाखवू शकतो, 30 दाखवू शकतो.
360 प्लस 30 म्हणजे 390 दाखवू शकतो. दोन रोटेशन कम्प्लीट होऊन इथं आला 750 पण दाखवू शकतो. याचा अर्थ एकच आर, अँगल मात्र डिफरंट. एकच आर पण अँगल मात्र डिफरंट. परत बघा, एकच आर अँगल मात्र डिफरंट. आणि मी जर असं म्हटलं तर हाच आर बघा, एओबी बघा 30 पण होता, ओबी 30 पण दाखवत होता. एक रोटेशन कम्प्लीट आणि परत 390 पण, दोन रोटेशन कम्प्लीट 720 परत 30 750 पण. किंवा त्याचं रोटेशन इकडून इकडे आणलं तर आता किती होईल रे? हा आता मायनस होईल, परंतु अँगल किती होईल? इथून गेला, इथून गेला, इथून आला, इकडून गेला, नाही का? क्लॉकवाईजने गेला तो, इकडून असा आला इथपर्यंत. तर अँगल किती होणार? इथपर्यंत आला असता तर 360 झाला असता. 30 कमी आहेत म्हणजे 330 होणार, पण उलट दिशेने. म्हणजे हाच अँगल कुठला होईल? -330 डिग्री सुद्धा होऊ शकतो. म्हणजे हाच आर कसा होऊ शकतो? हा बघा, हा आर इकडून न दाखवता इकडून फिरून गेला तर, है ना, इकडून फिरून गेला तर, जसा इकडून फिरला, आता इकडून फिरवला ह्याला तर रे, उलट फिरवला तर -330 पण होऊ शकतो. म्हणजे आर एकच, अँगल डिफरंट. असे जे अँगल्स आहेत त्यांना म्हणतात को टर्मिनल अँगल्स. त्यांना काय म्हणतात? को टर्मिनल अँगल्स. मिनिंग पहिले समजून घ्या. एक लक्षात घ्या, मॅथ्स मध्ये वारंवार सांगतो, प्रॉब्लेम सोडवणे फार सिंपल आहे, पण हे कळलेलं असेल तर. म्हणून हे महत्वाचं नाही. तुम्हाला सर कीर्तन करतात काय? कीर्तन नाही, हे समजल्याशिवाय प्रॉब्लेम नाही का? लर्न करण्यासारखं काय नसते मॅथ्स मध्ये, हे नीट समजून घ्या. ठीक आहे? म्हणजे काय को टर्मिनल अँगल्स कशाला म्हणतात? को टर्मिनल अँगल्स कशाला म्हणतात? असे अँगल्स की ज्याचा टर्मिनल आर्म काय असतो? सेम, पण अँगल कसे असतात? डिफरंट. डेफिनेशन द्यायचीच झाली फार. डेफिनेशन कोणी विचारणार नाही तुम्हाला, आणि मोठ्या स्वच्छ अक्षरात देऊन घेण्याची पण गरज नाही. डेफिनेशनचा मिनिंग समजला पाहिजे, त्याचं अप्लिकेशन कळलं पाहिजे. मग डेफिनेशन मी तयार करतो, आहे ना? डेफिनेशन तुम्हाला पण तयार करता येईल. अँगल्स ऑफ डिफरंट मेजर, अँगल्स ऑफ डिफरंट मेजर बघा, वेगवेगळ्या मेजरचे आहेत. 390 आहे, 750 आहे, 30 आहे, -330. बट सेम काय आहे? अँगल्स ऑफ डिफरंट मेजर हॅव्हिंग सेम आर्म, हॅव्हिंग सेम आर्म. आर्म मात्र तेच आहे, एओबी. हे बघा, ओए होता, असा फिरला, दोन रोटेशन घेऊन इथं आला, एक रोटेशन घेऊन इथं आला, इकडून फिरून इकडे आला. म्हणजे आर्म बदलले का? नाही. अशा जे अँगल्स आहेत यांना को टर्मिनल अँगल्स म्हणतात. डेफिनेशन कशी तयार करता येईल? डेफिनेशन लर्न करण्याची गरज नाही, मिनिंग कळला. अँगल्स ऑफ डिफरंट मेजर, अँगल्स ऑफ डिफरंट मेजर हॅव्हिंग काय? सेम आर्म्स, हॅव्हिंग सेम आर्म. डिफरंट मेजरचे अँगल, परंतु त्यांचे आर्म मात्र तेच. एओबी हाच आर्म, एओबी, ओए आणि ओबी हेच आर्म. पण अँगल 330 पण होऊ शकतो, 390 होऊ शकतो. म्हणजे अँगल विथ, बरोबर आहे, डिफरंट मेजर हॅव्हिंग सेम आर्म्स आर नोन ॲज को टर्मिनल अँगल. सेम आर्म आर नोन ॲज को टर्मिनल अँगल. डेफिनेशन झाली, लिहून पाहिजे, काय गरज नाही, लर्न करण्याची गरज नाही. मॅथ्स मध्ये तुम्हाला डेफिनेशन नाही विचारणार कोणी, फक्त त्याचा यूज करता आला पाहिजे. काय सांगितलं मग? असे अँगल्स की ज्यांचं मेजर डिफरंट आहे, पण मात्र ज्यांचे आर्म काय? सेम आहे. एओबी दाखवताना 30 पण दाखवेल, 390 पण दाखवेल, -330 पण दाखवेल. तुम्ही म्हणाल सर ओळखायचा कसा? ओळखायचा कसा? आता बघा, मी ओळखून दाखवतो. मी जर तुम्हाला सांगितलंय 390 आणि 30 आहेत का रे बाबांनो? तुम्हाला सांगितलं हे दोन को टर्मिनल आहेत का? म्हणजे एकच आर्म आहे का यांचा? तुम्ही सरळ 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 काय करायचं? दोघांची सबट्रॅक्शन करायची. कुठलाही घ्या पहिल्यांदा, बघा सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन म्हणजे 390 डिग्री -30 डिग्री किती आली रे? 360 डिग्री. म्हणजे बरोबर आहे. याचा अर्थ दोघांची सबट्रॅक्शन 360 असेल तर समजायचं की आर्म हे यांचे काय झाले? सेमच झाले. कारण काय? 13 परत 360 होऊन 390 आला. म्हणजे तुम्ही ओळखाल कसं? दोघांची सबट्रॅक्शन. हे झालं अप्लिकेशन. दोघांची सबट्रॅक्शन करा, 360 आली. किंवा बघा 750 आणि तुम्हाला विचारलं 750 आणि 30 आहेत का? तर तुम्ही म्हणाल सर 750 -30 किती झाले? 720. तरी पण आहेत का? 720 म्हणजे किती रोटेशन? 2 × 360. यावरून कन्क्लुजन काय काढला? लर्न करण्यासारखं काय नाही. म्हणजे दोन अँगलची सबट्रॅक्शन, पहिला कुठलाही घ्या, दोन अँगलची सबट्रॅक्शन 360च्या मल्टिपल मध्ये असेल. 360 पाहिजे असं नाही, दोन राऊंड कंप्लीट होऊन म्हणजे 2 × 360 असेल, किंवा 3 × 360 असेल, किंवा -360 असेल.
म्हणजे इंटिजर मल्टिपल. म्हणजे इफ सबट्रॅक्शन ऑफ, वाक्य काय बोलतो, इफ सबट्रॅक्शन ऑफ टू अँगल, कुठलाही पहिल्यांदा घ्या, सबट्रॅक्शन ऑफ टू अँगल्स हा इज मल्टिपल, इंटिजर मल्टिपल ऑफ 360. 360 चा इंटिजर मल्टिपल असेल तर ते अँगल को टर्मिनल असतात. तुम्हाला सर -330 आणि हा आहे का, ठीक आहे, कुठला पण घ्या है ना, 330 डिग्री आणि -330 डिग्री बरोबर आहे का, आहे. हे बघा 30 डिग्री -330 डिग्री काय रे, 30 डिग्री प्लस 330 म्हणजे आहे ना, प्लस किती झाले 330 मायनस प्लस किती झाले 360. आला 360 किंवा 2 into 360, 2-3 लर्नच करून ठेवा. 3 into 360 हे होतात 720, नाही का, कळलंय. हा, हे पण 1080 वगैरे कळेल. म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन काढा. मग तुम्ही म्हणाल सर विचार कसा करायचा, कशातून काय, अरे कशातूनही काय मायनस करा. बघा एखाद्याने असं केलं 30 - 390 काय ना होत, कायला -360. इंटिजर मल्टिपल आहे का, हो ना, -1 into 360, -1 इंटिजर आहेच की, -1 -2 -3 हे पण इंटिजर आहे. म्हणजे कसेही अँगल असू द्या, विथ साइन असू द्या, कुठलाही पहिला घ्या, कुठलाही दुसरा घ्या, एकातून दुसरा मायनस करा. 360 च्या मल्टीपल म्हणजे पटीत मराठीत सांगायचं तर 360 के मल्टीपल में अगर होगा तो डेफिनेटली मीन्स इंटीजर मल्टीपल होगा तो डेफिनेटली दे आर को टर्मिनल. म्हणजे प्रॉब्लेम सोडवायला किती सोपं आहे, दोघांची सबट्रॅक्शन करायची 360 च्या मल्टीपल म्हणजे पटीत, म्हणजे मायनस जरी असला तरी प्लस कसा पण असू दे, 360 च्या इंटीजर मल्टीपल मध्ये असेल तर दॅट दिस पेअर इज कोटर्मिनल. मिनिंग कळला, कोटर्मिनलची डेफिनेशन सांगता येईल, यस सांगता येईल. काय, अँगल विथ डिफरंट मेजर डिफरंट आहे, अँगल विथ डिफरंट मेजर बट हॅव्हिंग सेम आर्म आर नोन ॲज कोटर्मिनल अँगल. ओळखायचे कसे, सबट्रॅक्शन काढा. मी समजा तुम्हाला म्हटलं 60 आणि 7 असं 80 आहेत का, ओळखा रे तुम्ही, आहे त्या कंडिशन मध्ये मायनस करा. असं काही नाही, मोठ्यातून छोटा कुठला पण करा, आहे ना. तुम्हाला मायनसचं साईन द्यायला फक्त, आहे ना. किती आले 720 मल्टिपल आहेत का, हो ना, -2 into 360 आहेत ना, आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणाल हो कोटर्मिनल म्हणजे 60 जो असेल 60 2 राऊंड मारून परत आला तो उलट राऊंड मारून, नाही का. ठीक आहे, मिनिंग कळतंय, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला कोटर्मिनल अँगल सुद्धा ओळखता येतील. आता मात्र आज फार सोपं काम आहे. तुम्हाला कोटर्मिनल अँगल कळले, तुम्हाला रेडियन आणि डिग्रीचं मेजर, पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री वगैरे माहिती झालंय. म्हणजे रेडियन आणि डिग्रीचं मेजरमेंट माहिती झालं, कोटर्मिनल अँगल माहिती झाले, 1 रेडियन कशाला म्हणतात हे माहिती झालं. इट इज सफिशियंट टू सॉल्व एनी प्रॉब्लेम इन दिस टॉपिक. काय बोललोय, प्रॉब्लेम सोडवणं फार कठीण नसते, ते ऍप्लिकेशन आहे, फक्त ते कळलं पाहिजे. कोटर्मिनल कशी काढाय, आहेत की नाही कसे ओळखायचे, 360 च्या मल्टिपल मध्ये असतील तर आहे, नाही तर नाही. आणि अँगलचे कन्व्हर्शन कसं करायचं त्याच्यावरतीच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. नेक्स्ट पार्ट 2 पण बघितला. बाय. जरा शेअर करायला विसरू नका किंवा कोणा नाही का, बरोबर आहे, लाईक करा. आणि फारच तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कळत नाही कधी व्हिडिओ येतो, सबस्क्राईब करत चला ना, सबस्क्राईबचं बटन दाबा लाल, तुम्हाला व्हिडिओ लगेच कळतील. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.